लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र जोरदार मुसंडी मारली होती. आता सर्वच पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला आणखी एक धक्का देण्याची शक्यता आहे. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करून मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराला टक्कर देऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला चर्चेतील चेहरा म्हणजे कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे. ते महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसापासून कोपरगावासह अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहेत. आता विवेक कोल्हे खरंच महाविकास आघाडीत जाणार का? जाणार तर कोणत्या पक्षात जाणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु आज विवेक कोल्हे पुणे येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली होती. त्यामुळे कोपरगावात भाजपला धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना उमेदवारी निश्चित केली आहे. मात्र दुसरीकडे विवेक कोल्हे देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे विवेक कोल्हे लवकरच तुतारी हाती घेणार अशी मतदारसंघात अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे. कोल्हे शरद पवार गटात गेल्यास कोपरगावमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान यापूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील मोठा धक्का दिला आहे. आता भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.